नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहे डोरीचा अस्तरचा टॉप आणि याचं आता आपण मेजरमेंट पाहू आणि आपल्याला आज डबल एक्सेलचं माप घेणार आहे। आणि सगळ्यात आधी आपण आता टॉपची माप पाहू। आपल्याला टॉपची उंची समजा जेवढी बसेल तेवढी याच्यात घ्यायची आहे आपल्याला। तर हे 38.5 याच्यात बसत आहे, म्हणजे तयार आपला 37 इंच होईल हा टॉप। आणि वरतून आपण नेट लावणार आहे आणि खाली अस्तर लावणार आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला तयार 37 इंच पाहिजे, तर हे 38.5 इंच आपण टॉपची लेंथ घेतली आणि हा आपण नेटचा कटिंग करत आहे। अस्तरचा याच्या नंतर आपण करणार आहे। आणि शोल्डर आहे 7.5 इंच आणि मोंडा खोली पण आहे 7.5 इंच। आणि त्याच्यानंतर आपण हे प्रॉपर असं रेष हे करून घेऊ आणि हे 7.5 इंच हे करायचं। त्याच्यानंतर आपली छाती माप घेणार आहेत आपण। आपलं तयार 11.5 आहे, तर आपण हे 12.5 घेणार आहे। त्याच्यानंतर आपण 13 इंच आपण जे माप टाकत आहे हायटेड व्यक्तीचं टाकत आहे, म्हणून आपण रेग्युलर कमर 13 घेतो, त्याच्याऐवजी आपण 14 घेत आहे। त्याच्यानंतर आपलं कमर घेर होतं आपलं 12.5 इंच, सॉरी छाती माप होतं आपलं 12.5 इंच, तर आपण कमर घेर घेणार आहे 1 इंच कमी, तर 11.5 इंच। हे झालं 11.5 इंचावर आपलं कमर घेर। आणि इथून 7 इंच खाली यायचं आणि सीट घेरचं माप टाकायचं आहे 7 इंच खाली आणि त्याच्यानंतर 1.5 इंच जास्त। आणि आपलं सीट घेर येईल 13 इंच। त्याच्यानंतर बॉटम घेर आपल्याला स्ट्रेट कटचं शिवायचं आहे आणि आपल्याला किंचित वरून दोरी लावत यायचं आहे। तर बरोबर आपण सीट घेरच्या याच्यापासून माप घेणार आहे, तर ते कटिंग कसं करायचं ते आपण नंतर पाहू। त्याचं बेसिक कटिंग साध्या टॉप सारखंच करायचंय, पण साईडला आपण दोरी लावणार आहे दोन्हीकडून कटच्या साईडकडनं। तर त्याचं नंतर अस्तर पलटवताना कसं कटिंग करायचं आपण ते पाहू। आता आपण जेवढं आपलं सीट घेरचं माप आहे तेवढंच आपण माप घेणार आहोत। तर आहे आपलं 13 इंच, तर आपण हे घेतलं 13 इंच स्ट्रेट कटचं आणि याला हे आपण जोडून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर हे पण मेजरमेंट आपण स्ट्रेट कटचा शिवत आहे, म्हणून हे आपल्याला असं सरळ शिवायचं आहे। आणि आपल्याला दोरी नंतर 1 इंच कमी करायचं आहे, तर ते कसं करायचं आपण अस्तर पलटवताना ते पाहणार आहेत। आणि आता आपलं हे बॅक साईडचं 2 इंचाचं माप घ्यायचं आणि त्याच्यानंतर फ्रंट साईडचा 1 इंचाचा आकार घ्यायचा। हे झालं बॅकचा 2चा आणि फ्रंट साईडचा हा 1 इंचाचा आपला आकार। आता आपण हे मोंढ्याचा आकार देऊन घेऊ। हे झाला आपला मोंढ्याचा आकार आणि हा झाला आपला फ्रंट साईडचा आकार। आणि अशा प्रकारे आपलं झालं हे टॉपचं कटिंग, सॉरी ड्राफ्टिंग। आता आपण याचं कटिंग पाहू। त्याच्यानंतर आपण अस्तरचं कटिंग करणार आहे आणि आपण ॲज इट इज करणार आहे, फक्त हाईटला 1 इंच कमी घेणार आहे। आणि हे लक्षात असू द्या, हे नेटचा टॉप शिवत आहे आपण आणि हे वरचं आपण नेटच्या याचं कटिंग केलेलं आहे सध्या। त्याच्यानंतर आपण हे झालं आपलं टॉपचं कटिंग।
झालं आपलं टॉपचं ड्राफ्टिंग आणि कटिंग. आता याच्यानंतर आपण अस्तरचं कटिंग पाहणार आहे. आपण अस्तरचं कटिंग पाहणार आहे आणि आपण टॉपचं ड्राफ्टिंग करून कटिंग केलेलं टॉपचं आपण अस्तरवर ठेवलेलं आहे आणि उंची आपण इथे फक्त 1 इंच कमी घेतलेली आहे अस्तरची. नंतर ॲज इट इज हे टॉपचं कटिंग केलेलं आहे, सॉरी ड्राफ्टिंग केलेलं आहे. आता आपण त्याचं कटिंग पाहू. हे फक्त आपण हाईट मध्ये 1 इंच कमी घेतलेलं आहे टॉपच्या पेक्षा अस्तरचं हाईट 1 इंच कमी. आणि आपण हे साईडला कटला आपल्याला डोरीचं डिझाईन शिवणार आहेत आपण. तर खालून नंतर त्याचं कटिंग कसं करायचं आपण जेव्हा अस्तरचं टॉपचं स्टिचिंग करू तेव्हा त्याचं कसं कटिंगचं घ्यायचं आपण फोल्डिंग आपण ते पाहू. हे झालेलं आहे आपलं टॉपचं आणि अस्तरचं कटिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.